विभक्त. काय म्हणतात? विभक्त. बर बघा, मग आपल्या कुटुंबाला बघा, नातेवाईक आपल्या कुटुंबाचं विस्तारित रूप आहे. आपले जे नातेवाईक आहेत, मग नातेवाईकामध्ये कोण कोण येते? मामा, मामी, आत्या, मावशी, है ना, हे सगळे आपले नातेवाईक झाले. मग हे नातेवाईक, हे जर नातेवाईकाला विस्तारित म्हणतात. म्हणजे आपल्या कुटुंबामुळं, आपल्या नातेवाईकामुळं आपल्या कुटुंबाचा विस्तार होतो. काय होतो? विस्तार होतो. आणि त्याला विस्तारित कुटुंब असं म्हणतात. एखाद्या घरामध्ये जर 2-4 मुली असतील, मग ते 4 मुली 4 घरी जातील, मग ते 4 जावई होतील, है ना. मग ते 4 घरचे 4 वेगवेगळे पाहुणे झाले आणि याला म्हणायचं विस्तारित कुटुंब. पण त्यांच्यात प्रेम जिव्हाळा असतो. विस्तारित कुटुंब असलं तरी त्यांच्यामध्ये काय असतं? प्रेम आणि जिव्हाळा असतो. बघा, तुम्ही आवर्जून तुमच्या मामाच्या घरी जाता, मामीच्या घरी जाता, मावशीच्या घरी जाता, है ना, म्हणजे आत्याच्या घरी जाता. आणि या सगळ्या कुटुंबामध्ये, या सगळ्या गणागोतामध्ये, नातेवाईकामध्ये प्रेम आणि जिव्हाळा असतो. आता बघा, आपण कधी जातो बरं नातेवाईकाच्या घरी? वेगवेगळ्या प्रसंगाच्या वेळेस, है ना. काहीतरी कार्यक्रम असला की आपण लगेच नातेवाईकाच्या घरी जातो. आत्याच्या घरी जातो, साखरपुडा असला की मावशीच्या घरी जातो, है ना. तर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण त्यांच्या घरामध्ये जातो आणि त्यांना एकमेकांना भेटतो. दुःखद प्रसंगी सुद्धा आपण जातो. एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी जातो. आणि त्यामुळं काय होतं? त्यांना प्रेम आणि त्यांचा जिव्हाळा वाढतो. एकमेकाकडे गेल्यामुळं त्यांचा प्रेम आणि जिव्हाळा वाढतो. आता बघा, कुटुंब वृक्ष. तुम्हाला काय करायचंय? कुटुंब वृक्ष. आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगते, विभक्त कुटुंब म्हणजे काय. कोणतरी बोलत आहे पहा. विभक्त कुटुंब म्हणजे काय बघा, ज्या एकाच घरचे, समजा एका घरात जर 4 मुलं आहेत आणि त्या 4 मुलांची लग्न झाली, म्हणजे त्या चौघांना 4 बायका, वेगवेगळ्या बायका आल्या. मग ह्या चौघी एकत्र राहणार नाही, थोडे दिवस राहतील गुन्या गोविंदाने, आणि नंतर हे 4 भाऊ वेगळे होते. मग हे 4 भाऊ वेगळे झाले की मग एका घराचे किती घरं झाले? 4 घरं झाले. ज्या घरात 2 मुलं असतील त्याचे 2 घरं झाले. मग हे 4 घरं वेगवेगळे झाले. मग ह्या 4 जणांचे लेकरं पुन्हा वेगळे वेगळे झाले. मग ह्यांचं एका घरामध्ये आई बाबा, मुलगा मुलगी, हे एकच कुटुंब झालं. त्याला म्हणायचं छोटं कुटुंब. आणि ज्या घरामध्ये खूप सारे आहेत, काका काकू, आत्या, आजी, आजोबा, पणजी आहे, असं जर सगळं मोठं कुटुंब असेल तर त्याला म्हणायचं मोठं कुटुंब. पण एका घरातले व्यक्ती जर वेगळे झाले तर त्याला एकत्र कुटुंब म्हणायचं नाही. त्याला म्हणायचं विभक्त कुटुंब. काय म्हणायचं? कळालं का तुम्हाला विभक्त कुटुंब म्हणजे काय? अरे हो तर म्हणा. जे वेगळे झाले, एका घराचे वेगवेगळे घर झाले, त्याला म्हणायचं विभक्त कुटुंब. आणि एकत्र कुटुंब कशाला म्हणायचं? एकत्र कुटुंब. ज्या घरामध्ये आजी आजोबा, काका काकू आणि चुलत भावंड असतात त्याला एकत्र कुटुंब असं म्हणतात. आता काळाप्रमाणे कुटुंब बदलत चाललं. एकेकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू, सख्खी भावंड, चुलत भावंड सगळे मिळून राहायचे आणि त्याला म्हणायचं मोठं कुटुंब, है ना. आणि मग त्याची पुन्हा वेगवेगळी छोटी छोटी कुटुंब तयार होऊ लागली. अशा छोट्या छोट्या कुटुंबांना विभक्त कुटुंब असं म्हणतात. आता हा काळाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर आपल्याला एक कुटुंबाचा वृक्ष काढायचा आहे. काय काढायचंय? वृक्ष. बघा माझ्याकडे लक्ष द्या. सुरुवातीला बघा इथं आजी, इथे आजोबा, नंतर तुमच्या आजी आजोबाला तुमचे वडील, एक आत्या आणि एक काका. हे वडील, इथं आत्या, तुमच्या
तुमच्या आत्याचं नाव येईल आणि इथं काका. मग इथं तुमच्या वडिलांना पुन्हा काही तुमची आई, वडिलांच्या इथं काही तुमची आई, इथं काकाची कोणी काकू, इथं आत्याची नवरा बर, इथं मिस्टर घेऊ आपण सध्या, मामा म्हणते कोणी काय म्हणते. ओके बर. इकडे हे तिचं वेगळं कुटुंब झालं. तिला 3 लेकरं असतील. इथं तुमच्या वडिलांना 2 लेकरं असतील आणि काकाला इकडे 2 लेकरं असतील. इथं त्यांच्या मुलांची नावं येणार. हे मेन मुख्य कुटुंब आणि ही एक कुटुंब आणि ह्या एका कुटुंबाचे हे काय झाले विभक्त कुटुंब, हे वेगळे कुटुंब तयार झाले. तर असा तुम्हाला जो कुटुंबाचा वृक्ष आहे तर तो तुम्हाला काढून आणायचा आहे. समजलं इथपर्यंत? ओके, थँक्यू.